ही नदी आहे आणि तिकडे आहे समुद्र. पाठून एक टेम्पोवाला येत होता आणि तो कंटिन्यूस आपल्याला हॉर्न देत होता आणि नंतर आपल्याला कळालं भाई हे तर माहीत नव्हतं की इथे असा ब्रिज आहे आणि इथून असा बोटीतून जावं लागतं, म्हणून आय थिंक हा शॉर्टकट होता वाटतं. तर मित्रांनो, आपण इथे या हॉटेलमध्ये स्टे केलेला आणि इथे होतं मुरुडेश्वर आणि मुरुडेश्वरचं आपलं दर्शन झालेलं आहे. आणि आता आपण निघालेलो आहे, एक प्लेस आहे तिकडे आपण जाणार आहे टुवर्ड्स उडपीला. तर आपल्याला ऑन द स्पॉट त्या गोष्टीचं म्हणजे इन्फॉर्मेशन मिळाली एका माणसाकडून, तर आपण तिकडे जाणार आहे. नंतर मग तिथून आपण गोकर्णला जाणार आहे. तर आता आपण इथून निघूया, गाडी कोल्ड स्टार्टवर लावतो जरा. इथून 57 किलोमीटर होतं आणि 57 किलोमीटरला 1 आवर दाखवतं आणि आता 54 मिनिट आहे. आता 54 मिनिटला 54 किलोमीटर दाखवतं, म्हणजे एका किलोमीटरला 1 मिनटं. म्हणजे रोड खूप चांगला आहे, म्हणजे हाच आय थिंक असाच रोड असणार आहे. अराउंड 5.5 किलोमीटर आहे आणि तुम्हाला समजेल आपण कुठे आलो आहे. आपण आलो आहे टुवर्ड्स उडपी आणि आपण आलो आहोत मिरवंती बीचच्या इथे. मिरवंती बीच म्हणून एक जागा आहे, तिकडे आपण चाललो आहे. आणि आय थिंक त्या साईडला तुम्हाला इथून दिसत नसेल, पण आय थिंक हेच आहे. हां, हा इथून हा पूर्ण समुद्र आहे आणि इथे नदी आहे. हा समुद्र आहे आणि हा नदी आहे, ही नदी. सो एकदम भारी. आपण इथे थांबूया आणि Insta 360 पण लावूया, एकदम भारी वाटेल. मिरवंती बीचच्या इथे आणि तुम्ही बघू शकता ही नदी आहे आणि तिकडे आहे समुद्र. हा भारी प्लेस आहे, एकदम मस्त. हा समुद्र आहे इकडे आणि त्या साईडला नदी आहे. आता तुम्हाला ह्याचा मी व्हिडिओ दाखवणार, ड्रोन शॉट काढीनच, तो तुम्हाला कळेल की काय आहे ते एक्झॅक्टली. ड्रोन शॉट काढून झाल्यानंतर आपण Insta 360ने काही शॉट्स घेत होतो आणि त्यानंतर असं काही घडलं की पाठून एक टेम्पोवाला येत होता आणि तो कंटिन्यूस आपल्याला हॉर्न देत होता आणि नंतर आपल्याला कळालं की आपण आपली बॅग विसरलो होतो आणि तीच बॅग तो घेऊन आपल्याला देणार होता आणि त्यासाठी तो हॉर्न वाजवत होता साईडला थांबवण्यासाठी. खरंच देवासारखं धावून आलेला आणि आपल्याला आपली बॅग मिळाली. या इन्सिडेंटवरून आपल्याला एक कळालं की माणुसकी अजूनपर्यंत जगात आहे आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला आलेला. मरवंती बीच डिस्कवर केल्यानंतर आपण पुढे निघालो गोकर्णासाठी आणि गोकर्णा होता अराउंड 100 किलोमीटर. सो आपल्या अंदाजाप्रमाणे आपण पोचणार होतो 6 वाजेपर्यंत आणि हा रोड तर भारीच होता. आता पुढे बघूया की गोकर्णामधले आतले रस्ते कसे आहेत आणि ते बघण्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत.
पक्ष्यांचा थवा बघा एकदम मस्त लाईन मध्ये चाललाय, समोर दिसतंय एकदम बघा हा पक्ष्यांचा थवा, एक नंबर भारी वाटतंय एकदम. आढळ ना तुम्हाला दिसतंय की नाही, पुढे जाऊन दिसेल. वाव एक नंबर होता यार. आपण लेफ्ट मारलेला नंतर एक छोटासा असा रस्ता लागला लेफ्ट मारल्यानंतर हायवेवरून, आणि आता आय थिंक हा जंगलचा रस्ता चालू झाला आहे. आता इथून आपल्याला जागवत आहे 20 किलोमीटर, 20 किलोमीटरपर्यंत आहे. तर बरं झालं आपण थोडं लवकर आलो, आणखी हा पूर्ण जंगल टाईप रस्ता आहे, त्यामुळे थोडा रिस्की असू शकतं रात्रीचं जाणं इथून, म्हणून लवकरात लवकर आपण पोहोचण्याचा प्रयत्न करू. आय थिंक 6च्या आत पोहोचू आपण. है ना, पूल आहे की वाह. समोर बघ सनसेट, व्हिडिओ काढ ना, सनसेट मस्त वाटतंय. हाँ यहाँ से जाना पड़ेगा. इधर से दूसरा गांव के छोड़ता है, इधर से 5 किलोमीटर गोकर्ण. ओके थैंक यू. तो यहाँ पे खड़े रहे क्या आगे आगे? खड़े रहेगा, आता है 10 मिनट को. थांब थांब. भाई हे तर माहीत नव्हतं की इथे असा ब्रिज आहे आणि इथून असा बोटीतून जावं लागतं, म्हणून आय थिंक हा शॉर्टकट होता वाटतं. खतरनाक आहे. हाँ जस्ट मिस ना. ನೀವು ಒಳಗೆ ಮಾತ್ರ लगा था. ये लगेगा इधर, मिडल से नहीं लगेगा ऐसा. इधर लग रहा है ना इसको. एक मिनट थोड़ा आगे लगे. हाँ डाल 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 मेन मेन जट्टीमधून तर निघालो आपण. आता इथून थोडा रस्ता खराब आहे पुढे बोलतात. 2 रस्ते होते, त्याच्यामधलं त्या लोकांनी आपल्याला हा सजेस्ट केला आहे. 8 किलोमीटरच बाकी आहे, पण आता रस्ता बघूया कसा आहे ह्याचा. सिमेंटचा रस्ता बोलला चालू होईल म्हणून थोड्या वेळाने. तर लेट्स सी. आज कुछ तूफान ही करते हैं भाई. मजबूत. लेफ्ट साईडला मस्त समुद्र आहे, आणि इथे हा रोड चांगला आहे, पण सिमेंटचा छोटासा रोड आहे. रोड चांगला आहे. ओके ओके. ओ माय गॉड.
हनुमानाचं मंदिर आहे वाटतं ते, एकदम भारी. तर मंडळी, शॉर्टकटच्या नादामध्ये आपल्याला बराच वेळ लागला इकडे आणि फेरी यायला वेळ लागला. मग आपण ड्रोन शॉट काढला तिकडे. मग या सर्व याच्यामध्ये बराच टाईम निघून गेला आणि अंधार पण पडला होता. त्यामुळे मला पुढचं शूट नाही करता आलं आणि माझी बॅटरी पण लो झाली होती. त्यामुळे हॉटेलमध्ये आपण पोचल्यावरचा व्हिडिओ पण मला काढता नाही आला. त्यामुळे मी हा व्लॉग इथे संपवतो आहे. पण मी पुढच्या व्लॉगमध्ये पूर्ण गोकर्णाची सिरीज कंप्लीट करणार आहे. म्हणजे गोकर्णामध्ये आपण कुठे फिरलो ते पूर्ण एका व्लॉगमध्ये अपलोड करणार आहे. तो डेडिकेटेड व्लॉग असणार आहे गोकर्णासाठी आणि त्यामुळे तुम्हाला अशा काही गोष्टी बघायला मिळतील. सो स्टे ट्यून. आणि जर सबस्क्राईब नाही केलं असेल माझ्या चॅनलला तर जाऊन सबस्क्राईब करा पहिलं. आणि पुढचा व्लॉग लवकरच तुमच्या भेटीला येईल. तोपर्यंत स्टे ट्यून अँड राईड सेफ. धन्यवाद.